लाखभरच आहेत. बरोबर 2 लाख होते ना? आहे माझ्या लक्षात, पण अहो काय आता लग्न घर आहे ना, म्हणजे माणसं येत आहेत, पाहुणे येत आहेत, हळदी आहे, मेहंदी आहे, जरा खर्च झाला. हे थोडे जरा कमी आहेत. थोडे? अहो 1 लाख कमी आहेत. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? हो, मला ही बोलली की पैसे नाही भरले तर हॉल मिळणार नाही म्हणून. हो बरोबर आहे, आमचे पण काही नियम असतात. हा म्हणजे बरोबर आहे, पण काय करणार आहे, त्यावेळी अडचण आली ना, मी रिक्वेस्ट करतो यावेळी चालून घ्या. मी पैसे देणार, तुमचे बुडवणार नाही. नाही नाही, आम्ही उधारीवर काम करतच नाही. नाही 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 नाही, उधारी नाही, पण आता एवढ्या रात्रीचे कुठून आणणार ना पैसे? मी उद्या सकाळी सकाळी देतो तुम्हाला पैसे. उद्या लग्न आहे परब, ते झाल्यावर तुम्ही कसले द्या पैसे द्यायला? पण नाही, असं नाही करणार साहेब, जरा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो विश्वास ठेवला तर बिझनेस कसा करणार माणूस? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर का तुम्हाला एवढा मोठा हॉल बुक करायचा आहे तर पैसे तयार ठेवा. आपला ना हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे आणि तेही फुकट. असं कसं शक्य आहे? आम्ही अशा लोकांना हॉल देतच नाही. पैसे नव्हते तर कशाला एवढा मोठा हॉल बुक करायचा? आधी बडेजाव करायचा, एवढा मोठा हॉल बुक करायचा, मग इम्प्रेस करायचं आणि मग पैसे बुडवायचे. आम्ही खूप बघितले तो असे. साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, 10-15 हजार असते ना तर मी ऍडजस्ट केलं असतं, पण 1 लाख आहेत. असं नका करू साहेब, उद्या पोरीचं लग्न आहे. अहो पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो मी सगळे पैसे देईन तुम्हाला, पण आत्ता जरा सांभाळून घ्या. परब मी तुम्हाला समजू शकतो, पण मी पण नोकर आहे. उद्या जर का तुम्ही पळून गेलात तर मला माझ्या खिशातून हे 1 लाख रुपये भरावे लागतील. शक्य नाही होणार. हे बघा, तुमच्याकडे अजून 1 तास आहे. तुम्ही पैशांची अरेंजमेंट करा, तरच उद्या तुम्हाला हॉल मिळेल, नाहीतर बुकिंग कॅन्सल. अहो दादा थांबा. असं ऐकायला आम्ही दुसरा हॉल कुठे शोधणार आता? हे बघा ताई, जर का तुम्ही आज पैसे भरू शकलात नाही तर आम्ही काही करू शकत नाही.